जंतर मंतर येथे गेल्या 20 दिवसापासून आमरण उपोषणाला बसलेले वांचूक खरं तर ह्या पूर्ण त्यांच्या उपोषणाचा परिसर संपूर्ण महाराष्ट्र किंवा संपूर्ण देशामध्ये पडत जगताप हे साखळी उपोषण करत आहे. नेमकं त्यांच्या काय भावना आहे ते आपण जाणून घेणार. त्यांचं नेमकं म्हणणं काय दादा? या देशातील ज्येष्ठ शास्त्रज्ञ, पर्यावरणवादी आणि मानवतावादी नेते, आशिया खंडातील सर्वोच्च समजला जाणारा मानाचा पुरस्कार प्राप्त रामन मॅगसेसे पुरस्कार विजेते, तसेच अनेक आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय ख्यातीचे पुरस्कार पटकावून ज्यांनी या देशाची मान उंचावली ते श्री सोनम वांगचुक हे गेल्या 20 दिवसापासून दिल्ली येथील जंतर मंतर येथे आमरण उपोषणाला बसलेले आहेत. त्या आमरण उपोषणामागची पार्श्वभूमी अशी की गेल्या काही दिवसांपूर्वी, महिन्यांपूर्वी नीट परीक्षा पेपर फुटी झाली. नीट परीक्षा पेपर फुटी संदर्भात अतिशय डॉक्टरच्या एलिजिबिलिटी परीक्षेसाठी पात्र ठरण्यासाठी असणाऱ्या त्या परीक्षेसाठी जे विद्यार्थी होते त्या विद्यार्थ्यांचं आणि विद्यार्थिनींचं संपूर्ण भविष्य त्या पेपर फुटीमुळे अंधकारमय झालं. आणि मग अशा अंधकारमय झालेल्या विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आणि त्यांच्या बाजूने त्यांच्या समर्थनार्थ लढा देण्यासाठी या देशामध्ये निश्चितपणे आदरणीय सोनम वांगचुक यांनी एक दीर्घकालीन उपोषणाच्या माध्यमातून लढा उभा केलेला आहे. आणि त्या लढ्याला समर्थन देण्यासाठी आज आम्ही समस्त पुरंदरकरांच्या वतीने किंबहुना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज या ठिकाणी पुरंदरमध्ये साखळी उपोषणासाठी आम्ही सर्वजण बसलेलो आहोत. या लढ्याला सर्वप्रथम ज्यांनी राजकीय समर्थन दिलं ते आदरणीय आमचे पक्षप्रमुख श्रीमान उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी देखील आम्हाला गेल्या 4-5 दिवसापूर्वी आदेश दिले की या उपोषणाच्या समर्थनार्थ आपल्याला जागोजागी आंदोलन उभं करायला लागतील. त्या आंदोलनाचाच एक भाग आणि परिपाक म्हणून आज या ठिकाणी आम्ही सर्वच जण, समविचारी पक्ष असतील, सामाजिक संघटना असतील, सामाजिक संस्था असतील, किंबहुना या परीक्षेच्या माध्यमातून सामोरे गेलेले विद्यार्थी असतील, पालक असतील, पाल्य असतील, या सर्वांच्याच वतीने आज आम्ही या ठिकाणी साखळी उपोषण चालू केलेलं आहे. खरं तर या देशाची एक मानवी ॲसेट, मानवी संपत्ती म्हणून आपण ज्या तरुण वर्गाकडे आणि विद्यार्थ्यांकडे बघत असतो ते विद्यार्थीच आज एक प्रकारे या सरकारने पणाला लावल्याचे चित्र आपल्या सर्वांसमोर आज दिसत आहे. मानवी संपत्ती एक प्रकारे सोनम वांगचुक यांच्या रूपाने आज सरकारने पणाला लावलेलीच आहे. आज त्यांचा जीव घालवायचं उद्दिष्ट खरं सरकारने ठेवलं का काय, असं हे संपूर्ण चित्र संपूर्ण देशभरामध्ये दिसतंय. आणि चित्र अत्यंत चुकीचं आणि भीषण आणि भयावह आहे. तर आपल्या सर्वांना या माध्यमातून एवढंच सांगणं की आदरणीय सोनम वांगचुक यांना एक प्रकारे आपण समर्थन देतोय ते फक्त त्या एका व्यक्तीला देत नसून आपण सर्व प्रकारे आपल्या कुटुंबातीलच एका सदस्याला, आपल्या घटकाला, आपल्या विद्यार्थ्याला, आपल्या पाल्यालाच आपण एक प्रकारे समर्थन देतोय असं समजून आपण सर्वांनीच या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा मी आपला पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतोय. मला एक गोष्ट सांगा की ज्यावेळेस एखादा IAS घडतो, IPS घडतो, तो एकटा घडत नाही, तो या देशाची व्यवस्था घडवत असतो. किंबहुना ह्या देशाची व्यवस्था ही त्याच्या माध्यमातून घडत असते. एखादा डॉक्टर घडतो तर तो एक डॉक्टर घडत नसून त्या देशाची आरोग्य व्यवस्था सक्षम करायचं तो काम करत असतो. ज्यावेळेस IAS IPS घडतो, एखादा डॉक्टर घडतो, किंबहुना TET पेपरची देखील पेपर फुटी झाली, त्या माध्यमातून एखादा शिक्षक घडत असताना तो निव्वळ शिक्षक घडत नसतो, त्या देशाची मूल्याधिष्ठित, मूल्यावर्धित, संस्कारक्षम एक व्यवस्था घडत असती. आणि या संपूर्ण व्यवस्थेलाच एक प्रकारे दुर्लक्षित करायचं, पायदळी तोडवायचं काम आत्ताचं सरकार करतंय. म्हणून हे सरकार तर पायउतार झालंच पाहिजे, परंतु अतिशय मगरुरीने किंबहुना कुठली नैतिक मूल्य न जपता जे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान त्यांनी जो एक प्रकारे की दांडगाई चालवलेली, की काही झालं, किती विद्यार्थ्यांचे बळी गेले, किती उपोषणकर्त्यांचे बळी गेले, मानवी संपत्ती जरी लायाला गेली तरी मी कुठल्याही परिस्थितीत माझा राजीनामा देणार नाही. ती निर्डावलेली जी एक वृत्ती तयार होत चाललेली आहे, त्या निर्डावलेल्या वृत्तीचा निषेध नोंदवण्यासाठी, त्या निर्डावलेल्या वृत्तीला पाय उतार करण्यासाठी निश्चितपणे आम्ही पुरंदरकरांनी हे साखळी उपोषण अवलंबलेलं आहे. म्हणून पुनश्च एकदा परत आपल्याला सांगतो की या वृत्तीचा निषेध करण्यासाठी ही वृत्ती संपूर्ण केंद्रापासून, राज्यापासून
हद्दपार करण्यासाठी आणि आपल्या मुलाबाळांचं उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी, या मुलाबाळांच्या भविष्याला ताकद देण्यासाठी, सुरक्षा देण्यासाठी या आंदोलनामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं एवढंच या निमित्ताने सांगतो. अधिक न बोलता परत एकदा आज सकाळपासून आज या आंदोलनाचा पहिला दिवस होता आणि आंदोलनात सहभागी होण्यासाठी सकाळपासून राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते असतील, बहुजन हक्क परिषदेचे कार्यकर्ते असतील, 18 पगड 12 बोलतेदार संघटनेचे कार्यकर्ते असतील, परिवर्तन संस्थेचे अध्यक्ष आदरणीय लोंढे साहेब असतील, किंबहुना आमचे सोनूकाका जगतापांसारखे कार्यकर्ते असतील, अतिश जगतापांसारखे कार्यकर्ते असतील, उपस्थित सर्व सामाजिक संघटना, संस्था आणि अनेक ज्यांच्याकडे बौद्धिक पेटंट असावं असे अनेक प्राध्यापक, प्राचार्य आदरणीय गोडके साहेब असतील, आता नुकतेच पुण्याहून आले ज्यांनी बीएमसीसी मध्ये आपली उभी हयात प्राचार्य म्हणून, प्राध्यापक म्हणून घालवली, ते आदरणीय आमचे मामा आदरणीय दिवार साहेब असतील, त्या सगळ्यांचं देखील मी मनापासून आणि ज्यांनी या गोष्टीची दखल घेतली तो सगळा मीडिया असेल त्या मीडियाचे देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो. हा लढा आपण असाच कडेला नेऊया. जोपर्यंत सोनम वांगचुक यांचं उपोषण थांबत नाही तोपर्यंत त्या उपोषणाला पुरंदरकरांकडून देखील तोपर्यंत पाठिंबा मिळेल एवढंच या निमित्ताने मी अधोरेखित करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे होतेच अभिजित दादा जगताप. हे आज उपोषणाचा ज्यांचा पहिला दिवस आहे, खूप असं आक्रमकपणाने त्यांनी आपल्या भावना आणि राजीनाम्याची